ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांची काही वेगळीच गंमत होती ना. तेव्हाची हिरोईन कशी एकदम साधी, लाजाळू, झाडाच्या शेजारी उभं राहून गाणं म्हणणार, आणि प्रियकर सुद्धा तसाच अबोल, शांत, तिच्याकडे रोखून बघत फक्त तिचं गाणं ऐकतोय. पण अहो, हे सगळं जर आत्ताच्या आपल्या बिनधास्त केतकी थत्तेला करायला दिलं तर तो हळुवारपणा आणि तोच अबोल प्रियकर आपली केतकी थत्ते कसा दाखवेल याच्याबद्दल मला तर जाम उत्सुकता आहे. चला बघूयात हा अबोल प्रियकर केतकी थत्तेच्या रूपात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे हे छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. त्या काठी त्या गोष्टी, त्या काठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या काठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिम झिमते अमृत ते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात. छान काय दिसते. मला फक्त जरा असं वाटलं की थोडं शब्द जिथे तोडायला पाहिजे ते तोडायला पाहिजे, मग तो असा खेचल्यासारखा असा वाटत होता. मुळात हे गाणं अमरच आहे. श्रीनिवास खाळ्यांचे अतिशय उपकार आहेत मराठी संगीत सृष्टीवर. ते उपकार कोणीही फेडू शकत नाही. ज्याला शास्त्रीय संगीताची बेस असलेली भावगीतं गावीशी वाटतात तो ह्या गाण्याला हमखास शिवल्याशिवाय राहत नाही. शंकर महादेवन त्यांचे शिष्य
त्यांचं पण कितीदा मी हे गाणं ऐकलंय, त्यामुळे जे थोडंसं खटकलं तेवढं सांगितलं, बाकी उत्कृष्ट. थँक्यू. येतं की काय कमाल गायली आहेस तू. तुला कल्पना आहे का? कमाल म्हणजे आज तू जितकी सुंदर दिसतेस ना त्याच्या कित्येक पटीने सुंदर गायलीस. थँक्यू. खळे काकांचं कुठलंही कॉम्पोजिशन हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा पहिलीतल्या मुलांनी 10वीची परीक्षा देण्यासारखं आहे. पण त्यातून तू ते व्यवस्थित मांडलंस. मिळालाय वंदना ताईंकडून. येते की पुढच्या गाण्यासाठी तुला ऑल द बेस्ट. मजा आली. थँक्यू. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.